नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं जाणार असल्याची सुद्धा शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये हे विधेयक सादर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तर गेल्या कित्येक दिवसांपासून या संदर्भातली चर्चा सुरू होती. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, काय सांगाल? हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं जाणार असल्याची माहिती आहे. अगदी बरोबर आहे मोहिनी. ज्यावेळेला 2024ला मोदी सरकार सत्तेवर आलं त्यानंतर त्यांचे काही ड्रीम प्रोजेक्ट्स होते. त्यापैकी एक महत्त्वाचा त्यांचा प्रोजेक्ट होता तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक. ज्यावेळेला निवडणुकांचा प्रचार सुरू होता त्याच वेळा त्यांनी सांगितलं होतं की काही करून आम्ही हे विधेयक आणेन. आणि या बाबतीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी देशभरात जाऊन अनेक ठिकाणी याबाबतचा अभ्यास केला आणि त्याचा जो अहवाल दिला होता त्या अहवालाला यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती. आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळानं या वन नेशन वन इलेक्शनला देखील आता मंजुरी दिली. आणि येत्या हिवाळी अधिवेशनात म्हणजे अजून एक आठवडा पुढचा हे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे याच अधिवेशनात हा खरं तर कायदा मांडला जाऊ शकतो, संमत केला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की खर्चिक बाब होती, कारण जवळपास 2019ला 60,000 कोटी रुपये लोकसभा निवडणुकीला खर्च आलेला होता. आणि या वन नेशन वन इलेक्शननुसार काय होणार आहे तर राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि केंद्रातली लोकसभा निवडणूक एकाच वेळेला पार पडणार आहे. आणि त्यानंतर 100 दिवसांच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. असेच रहा. या ठिकाणी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. ठाकरे गटाचे खासदार